नमस्कार. एक भाकर तीन चुली. देवा झिंजाड यांनी लिहिलंय अप्रतिम सुंदर पुस्तक. एक भाकर तीन चुली ऐकायला खूप साधं वाटतं ना, पण या 4 शब्दांमध्ये दडलेली आहे गरिबी, संघर्ष, नात्यांमधील ताण आणि जगण्याची जिद्द. आज मी बोलणार आहे एका हृदयाला भिडणाऱ्या पुस्तकाबद्दल. एक भाकर तीन चुली. हे पुस्तक ग्रामीण जीवनाचं वास्तव अगदी जिवंतपणे आपल्या समोर उभं करतं. लेखक देवा झिंजाड यांनी इतक्या साध्या सोप्या भाषेत पण थेट हृदयाला भिडेल अशा शैलीत ही कथा आपल्या पुढे मांडली आहे. वाचताना आपण त्या गावात, त्या घराघरात पोहोचतो. एक भाकर म्हणजे मर्यादित साधनं आणि तीन चुली म्हणजे विभागलेली माणसं, तुटलेली नाती आणि वेगवेगळ्या भिन्न विभिन्न जबाबदाऱ्या. एकाच घरातले लोक, पण परिस्थिती अशी की एक भाकर पुरवताना तीन चुली पेटतात. ही काही फक्त अन्नाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे संघर्षाची, स्वाभिमानाची आणि जगण्याच्या वेदनेची गोष्ट. एक भाकर तीन चुली. या पुस्तकामध्ये एका कुटुंबाची कहाणी सांगितली आहे. ती कहाणी म्हणजे अशी की अत्यंत गरिबी आहे, शेतमजुरी आहे आणि रोजच्या जगण्याची धडपड आहे. पण त्याहूनही जास्त आहे परिस्थितीमुळे बदलणारी नाती. एकमेकांवर प्रेम असतानाही गरिबीमुळं, हालाकीमुळं, परिस्थितीमुळं निर्माण होणारा दुरावा. वाचताना अनेक प्रसंग असेही येतात की डोळ्यात टचकन पाणी येतं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो की आपण खरंच किती भाग्यवान आहात, नाही की एक छोटी भाकर असली तरी भूक मोठी असते. चुलीत तीन असल्या तरी दुःख हे मात्र एकच असतं, नाही. मग या एक भाकर तीन चुली या पुस्तकामध्ये वाचताना वाटतं कधी कधी पोटापेक्षा स्वाभिमान जास्त भुकेला असतो. या पुस्तकातून आपल्याला खूप काही महत्त्वाचे संदेश आयुष्य जगताना, जीवन जगताना असे खूप छान संदेश आपल्या उपयोगास पडतात, संदेश मिळतात. ते म्हणजे असे की गरिबी ही फक्त पैशांची नसते, तर गरिबी असते ती परिस्थितीची. नाती जपण्यासाठी संवाद हा खूप गरजेचा असतो, नाही. तर परिस्थिती माणसाला वेगळं वेगळं करतं, पण माणुसकी हे माणसं जोडून ठेवते. खरं तर मला हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवलं, आपण छोट्या छोट्या गोष्टींवर किती नाराज होतो, पण कुठेतरी कुणीतरी रोज एका भाकरीसाठी लढत असतो, नाही. त्यापेक्षा आपलं दुःख फार कमी आहे. खरं तर हे पुस्तक आपल्याला नम्र बनवतं आणि कृतज्ञ राहायला शिकवतं. एक भाकर तीन चुली, पण त्याच वेळी ते आपल्याला मजबूतही बनवतं. जर तुम्हाला वास्तववादी ग्रामीण जीवनावर आधारित आणि मनाला भिडणारी कथा पुस्तक वाचायचं असेल तर हे एक भाकर तीन चुली देवा झिंजाड यांचं अप्रतिम पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढेही तुम्हाला कुठलं पुस्तक, त्याचा सारांश
ऐकायला आवडेल हेही मला सांगायला विसरू नका. तोपर्यंत वाचत राहू, लिहत राहू, ऐकत राहू. धन्यवाद.